ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या 12 ऑगस्ट 2026ला या आषाढ महिन्याची समाप्ती होणार आहे. आणि या 12 ऑगस्टच्या दिवशी वार बुधवार आहे आणि या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे. आणि आपल्याला या 12 ऑगस्टच्या अगोदरच एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तर आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक सण, व्रतवैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष असे महत्त्व आहे. भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकराची उपासना या महिन्यातच केली जाते. तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी, त्याचबरोबर गुप्त नवरात्री, व्यासपौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवस जे आहे तर ते सुद्धा साजरे केले जातात. तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. तसेच आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील. आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू आवर्जून असायलाच हवी. तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. आषाढ महिना हा श्रावण महिन्या इतकाच पवित्र मानला जातो. या आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी असते आणि या देवशयनी एकादशीपासून चातुर्मास हा सुरू होतो. चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो. या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते. आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं आणि ते म्हणजे आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते. तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा, आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करत असते. आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते. आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच भरायची आहे. तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे. आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासनाही करत असतो. कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते. तसेच या महिन्यामध्ये सवाशीण भोजनसुद्धा केलं जातं. ते सवाशीण भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानेच केलं जातं. कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सवाशीण भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. त्याचबरोबर आषाढ मंगळवारी सुद्धा घरातील सुवासिनी महिला ज्या आहेत तर त्या हे व्रत करत असतात. कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया हे व्रत करत असतात. हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असतं. म्हणून हे व्रत आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा ज्या असतात तर त्या आवर्जून करायच्या असतात. आपल्या कुलदेवीचा कुलाचार, कुलधर्म जो आहे तर तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो. आणि म्हणून आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते.
आता ही ओटी आपल्याला का भरायची? कारण आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घरावर कुठलंही संकट, विघ्न हे येऊ देत नाही. तसेच आपल्या घरामध्ये धन, धान्य, संपत्ती, आयु, आरोग्य हे कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची असते. तुम्ही एखादं घर बघितलं असेल, त्या घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहिती नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या येत असतात. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं. परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी देखील कुलदेवीची जी ओटी आहे तर ती भरू शकतो. तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे? तर पहा, तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता. कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात आणि म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहे. आणि जर तुम्हाला मंगळवारी जर ही ओटी भरणे शक्य झालं नाही, काही कारण असेल, सूतक असेल, पिरियड्स असतील, तर अशा वेळी तुम्ही 12 ऑगस्टच्या अगोदर अगदी कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता. कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे तुम्हाला या 2 दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही 11 ऑगस्टपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता. फक्त आपल्याला 12 ऑगस्टला अमावस्या आहे तर त्या दिवशी ही ओटी भरता येणार नाही. तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे, ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगत आहे. तर पहा, आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान हा करायचा असतो. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा. आणि जर टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मूळ देवीच्या मंदिरामध्ये मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. आता ही ओटी कोणी भरावी? तर पहा, आपल्या घरातील ज्या सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल. किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्यासुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर तिनेसुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते. म्हणजेच काय, प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते. असं नाही की विधवा आहे मग कुणी देवाची ओटी भरू नये. विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासिनसुद्धा असते. त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. आता ओटी भरण्या अगोदर जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून तुम्हाला पुसून काढायचा आहे. एक पाट घ्यायचा आहे. पाटावर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो जे आहे ते तुम्हाला समोर ठेवायचं आहे. सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एक दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. फुले असतील तर ती अर्पण करायची आहेत. आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही आपल्याला खणा नारळाने भरायची असते. तर हा नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे. आणि खण म्हणजेच आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते. आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्ही सुती किंवा रेशमी असावा. सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे.
त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेला असावी. अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसवरती किंवा त्या साडीवरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे. यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, खारीक, बदाम, 1 रुपयाचे नाणे आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे. तसेच तुम्हाला यासोबतच 16 शृंगाराचं साहित्य असतं, तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा. यासोबतच तुम्हाला एक गजरा घेणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही एक गजरा देखील घ्यायचा आहे. या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायच्या आहे आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचंच घ्यायचं आहे. प्लॅस्टिकच्या भांडं जे आहे तर ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही. हे ताट जे आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभा राहायचं आहे. त्यानंतर ते ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोमन प्रार्थना करायची आहे. तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे. मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ही ओटी भरत आहे आणि तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे. कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदू दे. धन, धान्य, संपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे प्रार्थना करून ही ओटी जी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. दोन्ही हातामध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत. असं तुम्हाला 5-5 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि 5 वेळा तुम्हाला देवीवरून उतरवून हे जे तांदूळ आहेत तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत. यामुळे देवी तत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते. आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी आणि ते म्हणजे तांबूल. तर बघा, तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबूल हे देखील अर्पण करायचं असतं. हे तांबूल जे असतं तर जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही सांगितलं की देवीसाठी आम्हाला तांबूल बनवून हवा आहे तर ते तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतील. त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो. असा तुम्हाला तांबूल जे आहे तर ते आणायचं आहे आणि ही ओटी भरत असताना आपल्याला कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे. आता बघा, तुम्ही जेव्हा ही कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहात तर त्या तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुम्हाला इतर कुणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही. तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे. नारळ जो तुम्ही आणणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच घ्यायचा आहे. थोडक्यात काय, सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते. त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही आणि ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहात तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही. किंवा तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाऊज पीस घेणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही. आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर त्यानंतर या ओटीचं काय करायचं तर पहा, जर तुम्ही काही दिवसातच तुमच्या देवीच्या मूळ स्थानी जाणार असाल तर जाताना तुम्हाला ही सगळी ओटी जी आहे तर ती पॅक करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही कधी जाणार आहात तेव्हा ती ओटी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे.
आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी ती ओटी अर्पण करायची आहे. आणि जर का काही दिवसांनी जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे? ती साडी जी तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहे. जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये ग्रहण करायचं आहे. तांदूळ जे असणार आहे तर ते तांदूळ तुम्ही भात शिजवून घरामध्ये खायचं आहे. आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहे तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता. मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलावू शकता आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता. या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तर तुम्ही कुलदेवीची ओटी नक्की भरून पहा, त्याचा तुम्हाला खूप चांगलाच अनुभव येईल. त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवाशीण पूजन देखील केलं जातं. जर तुमच्याकडे पद्धत असेल, परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही 7 सुवासिनींना घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता. आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही एखादी खीर देखील बनवू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे. तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो, कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो. आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे. त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे दान. या आषाढ महिन्यामध्ये दान करणे आणि आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते. आणि म्हणून जर तुम्ही अजूनही दान केलं नसेल तर तुमच्या यथाशक्ती होईल तेवढे दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे. अन्नदान करा, वस्त्रदान करा किंवा इतर कुठलंही दान तुम्हाला करणं शक्य झालं तर तुम्ही ते आवर्जून गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की करा. या दानाचं पुण्य हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असतं. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.